शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार नाहीत, कारण दोन्ही नेते यायला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा विरोध असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। तर एकत्र येण्याबाबत चर्चाच नाही तर विरोध कसा असेल असा प्रश्न माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलाय। प्रफुल्ल पटेल हे काय महान नेते नाहीयेत, आता तटकरे आहेत, अध्यक्ष आहेत त्यांच्या एका गटाचे। उद्या हा पक्ष विलीन झाला तो होणार नाही असं माझी माहिती आहे, तर अध्यक्ष बदलावा लागेल। मग तटकरेने काय करायचं हा एक प्रश्न आहे। केंद्रातल्या मंत्रिपदांचा प्रश्न निर्माण होईल। प्रत्येक जण आपली व्यवस्था, आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो, तसंच हे आहे। चर्चाच नाही, चर्चा जर असेल, कुणी बातचीत चालू असेल, मीटिंग चालू असेल, त्याला जर कोणाला विरोध असेल तर मी समजू शकतो। मला काही त्यामध्ये सत्यता वाटत नाही। संजय राऊतच्या वक्तव्यात सत्यता नाही असं मला वाटतं, माझ्या माहितीनुसार। असं आहे की संजय राऊत सगळ्याची काही अलग माहिती असेल म्हणून त्यांनी वक्तव्य केलं, पण मी तुम्हाला सांगतो खात्रीपूर्वक आमच्या पक्षात दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या बाबतीत कोणतीही चर्चा नाही। ह्या माणसाचा हा डोक्यावर पडलेला माणूस आहे। संजय राऊत हा डोक्यावर पडलेला माणूस आहे, कधी काय बोलल ना त्याचा काही भरोसा नाही, आणि म्हणून त्याचे आम्ही कोणी सिरीज घेत नाही। त्यांना उभट्यामध्ये काय चाललंय ते सांगणार, परंतु इतरांच्या खोड्या काढणे किंवा त्यांच्या घरात जाऊन डोकवणे हा संजय राऊतचा आता स्वभाव झालेला आहे।